सकाळचे 9 वाजलेत. आजच्या व्हिडिओची सुरुवातच आपण आहे ना राशन दुकानातून केली आहे. काय आहे ना, आता राशन दुकान उघडले आजपासून. आता ह्या महिन्यात जवळजवळ डबल काम होणार आहे आपल्याला. आता ती किट पण येणार आहे ह्या महिन्यात, त्याच्यामुळे ना लवकरच राशन दुकान चालू केलं यावेळेस. पटकन लवकर धान्य वाटून झालं पाहिजे ना. आता तसं आपण कालच दुकान चालू केलं, पण काल आपण व्हिडिओ बनवला नव्हता. पण काल दुकानाला एवढी गर्दी पण नव्हती, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवला नव्हता. आज लगेच बघा सकाळी सकाळीच किती गर्दी झाली. आता काय आहे ना, हे 3 नंबर दुकान चालू केलं आहे. हे पटकन वाटून झालं का मग आपल्याला 7 नंबर पण दुकान चालू करावं लागेल आणि त्याचं पण धान्य लवकर वाटून टाकावं लागेल. नंतर काय आहे मग आपल्याला किट ठेवायला जागा भेटेन आतमध्ये. चला आता आपण पण आतमध्ये जाऊ. आपल्याला काय जास्त काम नाही आज. आज फक्त इथंच थांबायचे, फक्त मशीन बंद नाही पडलं पाहिजे. मशीन बंद पडलं तर मग आपल्याला जावं लागेल. आज आहे ना सकाळीच जास्त गर्दी पडली, त्याच्यामुळं काय आहे ना आज मामाला आपण थोडीफार मदत करू धान्य वाटायला. नाही तर काय होतं, मामाला जास्त त्रास होत नाही. मग आपण थोडीफार मदत केली का मग ॲडजस्ट होतं बरोबर. नाही तर काय होतं, गर्दी असल्यामुळे ना मामाला पण त्रास होतो. 11 वाजलेत तरी पण काय आहे ना गर्दी कमी होऊ नाही राहिलेली. आज आहे ना गर्दी कमीच होत नाही आहे. कालच दुकान चालू केलं आहे पण तरी पण बघा आज किती गर्दी आली. तसं आपण आहे ना लोकांना सांगू राहिलो ह्यावेळेस ह्या महिन्यात आहे ना किट पण वाटप करायची आहे म्हणून. त्याच्यामुळं त्यांना सांगितलं आता लवकरात लवकर सगळ्यांनी धान्य घेऊन जा, त्याच्यामुळंच ही गर्दी कमी होत नाही आहे. चला जाऊ द्या, आपलंच काम कमी होतं आहे. पटकन वाटून टाकू एवढं धान्य. सगळं धान्य व्यवस्थित वाटप चालू होतं तर लगेच मशीनला प्रॉब्लेम आला. हे काय सर्व्हर डाऊन झालं आहे वाटतंय, त्याच्यामुळे काय मशीन लगेच बंद पडलं आहे. बघू आता थोड्या वेळ थांबून पटकन चालू करावं लागेल. काय ना बाहेर गर्दी पण जास्त आहे, लवकर चालू झालं पाहिजे ना. आता दुकानातलं मशीन काय चालू होत नव्हतं, तर घरी एक मशीन ठेवलेलं होतं आपलं 7 नंबरचं. ते न्यायला आलो आहे. ते चालू होतं आहे का पाहतोय. थांबा आता पाहू आपण चालू होतं आहे का काय. याचं पण सर्व्हर डाऊनच सांगते, पण एकदा प्रयत्न करून पाहू काय होतं आहे ते. हे जर चालू झालं ना तर मग हे मशीन घेऊन जाणार आहेत आपण दुकानात. तसं ते 3 नंबरचं मशीन आहे आणि हे 7 नंबरचं आहे. पण आपण 7 नंबर दुकान सध्या चालूच नाही राहिलो, पण या मशीनवर ते माल निघतो. ऑलरेडी लॉग इन ऑदर डिव्हाइस असं सांगू राहिले. पण चला दुकानातलं मशीन चालू झालं आहे, आपण जाऊ दुकानात आता. 12:30 वाजून गेलेत पण गर्दी काय कमी झाली नाही. पण बरं झालं मशीन चालू झालं आहे दुकानातलं. हे काय आता चालू आहे वाटप. आता थोडेफारच लोक राहिले तर, पण हे पटकन पटकन वाटून टाकू. नंतर काय मग गर्दी कमी झाली का आपल्याला लवकर दुकान आवरत आहे. नाही तर काय होतं, दुकान बंद करायच्या टायमालाच लोक येत राहतात. मग काय होतं आपलं सगळं जेवणाचा टाईम बिघडत होता. तरी आपण सकाळी 9 वाजता दुकान चालू केलेलं आहे आज. पाहू किती वेळ लागतो आज सगळं बंद करायला. 1 वाजून गेला आहे आता, पण गर्दी पण कमी झाली. आता काय एवढी गर्दी राहिली नाही, एक अर्धा माणूस येऊ राहिला फक्त आता. ह्यावेळेस आलेली तांदळाची पॅकिंग पण चांगली आलेली आहे, जास्त काय कट्टे फुटलेली पण नाही आलेली यावेळेस. तांदळाची कट्ट्याची पॅकिंग पण चांगली आलेली आहे. नाहीतर मागच्या वेळेस आहे ना जास्त नुकसान झालं होतं. पण काय आहे ना आता यावेळेस जास्त नुकसान होणार नाही. आणि नुकसान नाही झालं तर मग आपलं काम पण वाढणार नाही. काय आहे ना यावेळेस ती किट आली तर मग आपल्याला ती पण वाटायची लवकरात लवकर. आज आहे ना दुकानात बरीच गर्दी होती, त्याच्यामुळे बराच माल कमी झाला आहे. बरं झालं आता आहे ना जे आनंदात शिदा यायचा ते टाकायला जागा पण झाली आपल्याकडं. बरोबर 1:30 वाजला आहे आणि काय नाही बाहेर आता लोकांना माहिती आहे आपण 1:30 वाजता दुकान बंद करत असतो, त्याच्यामुळे बाहेर माणसं पण नाही राहिले. फक्त 1-2 जण आहेत, तेवढ्यांना वाटायचं आहे आता फक्त. आणि काय आहे ना आता या आनंदाच्या शिदात पण नेमकं किती वस्तू आहेत ते पण आपल्याला माहीत नाही. 5 वस्तू येणार आहेत असं कळालं आहे, पण काय काय आहेत ते पण माहीत नाही आहेत. पण पाहू आता 1-2 दिवसात येते, मग मी त्यावेळेस आपण तो व्हिडिओ बनवणारच आहेत. झाली आजची वाटप सगळी पूर्ण. हे काय मशीन पण बंद केलं आहे आता आणि माणसं पण संपलीत. आता काय कोणी आलं तरी पण मशीन आपण चालू करत नाहीत. चला आता घेऊ आवरून, पटकन घेऊ दुकान बंद करून. इकडचा दरवाजा केला आहे बंद, आता फक्त समोरचा दरवाजा राहिला आहे, तो पण बंद करून घेऊ. आणि आज व्हिडिओ जास्त मोठा बनवलाच नाही, काम जास्त होतं त्याच्यामुळे आज छोटाच व्हिडिओ बनवला आहे. आपले माप घालणारे मामा आहेत ना, आपलं थोडंफार सांडलेलं जे धान्य आहे ते झाडून घेऊन राहिलेत. तेवढं झाडून घेऊन झालं का मग आपण लगेच दुकान बंद करून घेणार आहेत. आणि दुकान बंद केल्यावर आपल्याला बाहेर पण कुठं जायचं नाही, आज घरीच थांबणार आहेत आपण. जमलं तर आपण घरी गेल्यावर गोलूचा व्हिडिओ बनवू. घरी जाऊन जेवायलाच बसलो होतो का लगेच फोन आला आहे बघा. आणतो द्यायचा गहू आला आहे, त्यासाठी परत दुकानात आलो होतो आपण. दुकान बंद करून घरी गेलो होतो, जेवणच करत होतो ना, तर लगेच गाडीवाल्याच फोन आला आहे. आता काय नाही पुढच्या महिन्यातला आणतो द्यायचा गहू आला आहे आपल्याला.
पण आता काय आपण जागा गेली ती शिदा टाकायला, पण आता जाऊ द्या. गहू आलाय ना, तेव्हा बघा इथं समोरची जागा आहे का थोडीफार, इथं आपण गहू टाकून घेणार आहेत. जास्त नाही, फक्त 31 कट्टेच आलेले आहेत, तर घेऊ खाली करून आता इथं. आणि काय नाही, गाडी आपली इथलचीच आहे, त्याच्यामुळे काय छोटी गाडी आहे, त्याच्यामुळे पुढून जागा राहते भरपूर, बाहेर काय लक्ष द्यायची जास्त गरज नाही. आता काय हे काय बरोबर लावून घेऊ राहिलेत. जी मागच्या वेळेस तांदळाची गाडी आली ती 16 टायर, तिने काय आलं तर अर्ध्या रस्त्यापर्यंत गाडी गेली ती, त्याच्यामुळे बाहेर पण लक्ष ठेवावं लागत होतं. हे काय आता हे गाडी लावून घेऊ राहिलेत. गाडी लावून घेतली का आपण तिथं आहे ना, मग खाली तळवट आथरू मग काय. पण मी आतमध्ये गाडीत पाहिलं यावेळेस काय आहे ना, गव्हाचे पण कट्टे फुटलेले नाहीत, चांगला माल आलेला आहे, त्याच्यामुळे माझ्या अंदाजे खाली माल पण नाही सांडणार आता. हे पहा सगळे नवीन कट्टे आलेत. गाडी खाली करायला चालू केली आहे. हे काय आपण जिथं आपण वाटप करीत होतो गव्हाची त्याच कट्ट्यावर आपण थप्पी टाकून घेऊ राहिलो. जास्त कट्टे नाही आहेत, 31च कट्टे आहेत, त्याच्यामुळे काय मोजून टाकून घेऊ राहिलो. खाली आपले पहिले 15 कट्टे होते त्याच्यावरच टाकून घेऊ राहिलो, त्याच्यामुळे मोजायला पण सोपं होईल. आणि आलेल्या गव्हाची क्वालिटी पण चांगली आहे, मध्य प्रदेशमधून आलेला माल आहे. गव्हाच्या कट्ट्याची पॅकिंग पण चांगली आहे, कुठं गळती नाही आहे, काय नाही, एकदम व्यवस्थित येतं आणि एकदम वाळल्याला गहू आहे. फुल भरलेली पॅकिंग आहे बघा. आत्ता काट्यावर ठेवून पाहिली होती, 50-50ची भरती भरत आहे, त्याच्यामुळं काही अडचण नाही आहे, कमी काय येणार नाही आहे गहू. आणि पटकन या महिन्यातला आहे ना, पटापटा हे सगळं गहू वाटून घ्यावं लागेल, गहू आणि तांदूळ. मग काय होईल ना, आपल्याला परत ते शिदा आला का तो पण वाटायचा आहे ना. तसं लोकांना तर सांगू राहिलो होतो आपण, धान्य पटापटा घेऊन जा. पण आता काही लोक आहेत ना, धान्य आणि शिदा सोबतच नेतात, त्याच्यामुळे आहे ना थोडंफार राहीनच. झाली गाडी खाली. तर चला, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओत.